बॉलर कौन है? अंपायरिंग में मगजमारी वाला काम है मेरे को बस। अरे मेरा 2 मैच के बाद मैच है वापस, 2 मैच के बाद ये और इसके बाद का, और अब भी खेल के आएंगे। अगला मैच करता हूँ। चला मॅच सुरू होते. राजवीर आणि किंग मेकर्स. नक्कीच किंग मेकर्सचा संघ टॉस जिंकतोय आणि स्वीकार होतो म्हणजे क्षेत्ररक्षण. बघूया प्रवीण ढगे आणि ऋतिक हा अशी आपण ओपनिंग पेअर पाहतोय, परंतु थोडेसे गोलंदाज कोण आहेत बघूया. यस मॅच सुरू होते. पंचांची इथे आपल्याला अनुमती मिळते. मॅच सुरू. दीपक उर्फ बास्क्या स्ट्राइक वरती. अनूप पहिलाच बॉल शॉट होता आणि खेळ लेगच्या दिशेने 1 धाव नक्कीच मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. पॉवर प्लेची सुरुवात आणि मॅचची आणि संघाची खाती उघडतायत. हॅलो दुसरा चेंडू घेऊन दीपक बाचक्या तयार. पॉवर प्लेचा हा षटक पाहूया. प्रवीण ढगे पुन्हा एकदा पाहूया आणि अवांतर धाव. पाहूया दुसरा चेंडू घेऊन दीपक बाचक्या तयार. यावेळी फुलरलँडचा चेंडू 1 बाउन्स. पाहूया जडीची एक चांगली अशी फिल्डिंग पाहतोय आपण जडी करून आणि 2 धावांनी समाधान मानावं लागेल अनुप ढगे आला. दोन चेंडू नंतर धावसंख्या होते ती 5. पाहूया तिसरा चेंडू दीपक बाचक्याचा. यावेळी पुन्हा एकदा जोरात मारले चेंडू आणि पाहूया जेल बाद. एक चांगला कॅच इथे हर्षदने पकडले. किधर गया. आणि एक मोठा धक्का इथे लागतोय राजवीर या संघाला. आता पाहूया नवीन फलंदाज कोण येत आहे. एक चांगली अशी गोलंदाजी आपण पाहतोय दीपक बाचक्या करून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता नवीन बॅट्समॅन आलाय तो म्हणजे श्रेयस जगडे. पाहूया 3 चेंडू 5 धावा 1 गडी बाद नंतर. सामना करतील श्रेयस जगडे. पाहूया चौथा चेंडू घेऊन बाचक्या तयार. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू आणि हा थोडासा मागे टप्पा पडला होता नाहीतर हाही जेल होऊ शकता असता. चार चेंडू 6 धावा 1 गडी बाद. पाहूया 5वा चेंडू. पुन्हा एकदा फुलरलँडचा चेंडू कव्हर ड्राईव्ह मारलेला आहे तर ऋतिक येवले आणि पाहूया
आणि हा एक उत्कृष्ट असा कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण कॅप्टन ऋतिकच्या बॅट मधून. चेंडू सीमा पार, 4 धावा. ऋतिक यांनी पहिला चेंडूवर कव्हरच्या दिशेने मारलेला आहे, 4 धावा. या चौकारानंतर स्कोर होतोय 10. शेवटचा चेंडू शिल्लक या पॉवर प्लेतील. पाहूया ऋतिक काय करतोय आपल्या संघासाठी. एक कप्तानी पारी इथे खेळावं लागेल आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू घेऊन दीपक बाचक्या तयार. पुन्हा एकदा यावेळी पॉइंटच्या दिशेने मारतोय ना, इनसाइड एज लागून 1 धावा येते. ओव्हरची समाप्तीनंतर स्कोर होतोय 11. एक षटकानंतर 11 धावा, 1 गडी बाद. पाहूया आता पुढच्या षटक घेऊन कोण येतोय. आणि ते विशाल जडी पुढच्या षटक किंग मेकर साठी घेऊन येत आहेत. तो विशाल जडी एक राईट आर्म बॉलर. एक चांगली बॅटिंग करतोय तो म्हणजे ऋतिक येवले. आपला संघासाठी एक कप्तानी पारी इथे खेळावं लागेल कारण की त्यांचा बरोबरला प्लेयर अनुप ढगे पाहूया. दुसरा षटक घेऊन जडी तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. एक चांगला डिफेन्स केलाय ऋतिक यांनी. एका धावानंतर स्कोर होतोय तो म्हणजे 12. पाहूया आता स्ट्राइक वर आहे तो म्हणजे श्रेयस जगडे आणि बॉलिंग साठी विशाल जडी. चांगला असा गोलंदाज आपण म्हणू शकतो. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू आणि निर्धाव. एक चांगला चेंडू इथे आपण पाहतोय विशाल जडी यांच्याकडून. पुढचा चेंडू घेऊन विशाल जडी तयार. पाहूया श्रेयस जगडे काय करतायत. यावेळी हलक्या हाताने खेळून पॉइंटच्या दिशेने एका रननी समाधान मानावं लागेल श्रेयस याला. तीन चेंडू 13 धावा, 1 गडी बाद. पाहूया पुढचा चेंडू. शॉर्ट बॉल टाकलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मारायला जात होते पण चेंडू आणि बॅटचा संपर्क काय झाला नाही आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा विशाल जडी यांच्याकडून. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. पाहूया 5वा चेंडू घेऊन विशाल जडी तयार. पुन्हा एकदा स्लोअर वन टाकलेला चेंडू हलक्या हाताने 1 रन साठी ढकलून दिलाय तो म्हणजे ऋतिक येवले यांनी. पुन्हा एकदा यॉर्कर टाकलेला चेंडू पण एक चांगला असा स्ट्रोक आणि एक गचाळ अशी क्षेत्ररक्षण आपण पाहतोय द मॅन फ्रॉम पनवेल नितीन यांच्याकडून. थोडीशी फिल्डिंग इथे चांगली करावी लागेल किंग मेकर्स या संघाला.
येस, धन्यवाद जय. आणि एक चांगला षटक म्हणावं लागेल राजवीर संघासाठी. धाव संख्या होते ती म्हणजे आतापर्यंत 14. 2 षटकानंतर 16 होते. येस, आणि मात्र एक गडी बाद होतोय तो म्हणजे प्रवीण धगे यांच्या स्वरूपात. नक्कीच प्रवीण धगे एक आक्रमक फलंदाज आहे, त्यांना पॉवर प्लेमध्ये पाठवलं होतं परंतु थोडीशी नशिबाची साथ लाभली नाही. ज्याने जो फटका खेळला तो नक्कीच क्षेत्राच्या हातात गेला आणि या स्पर्धेसाठी देखील त्यांचं खूप मोलाचं सहकार्य आहे. प्रवीण धगे नक्कीच या सर्व खेळाडूंना एकत्रित करण्यासाठी आणि ही स्पर्धा अशीच चालू राहण्यासाठी देखील त्यांचं खूप मोलाचं सहकार्य. खूप खूप धन्यवाद प्रवीण धगेजी. नक्कीच उल्लेख करावा लागेल तो म्हणजे प्रशांत हिलेवणे संघाचा देखील, ज्यांनी देखील खूप चांगलं सहकार्य केलं आहे गेल्या वर्षी देखील यावर्षी देखील. आणि प्रशांत एक दिग्गज व्यक्तिमत्व होतं जे या सर्व खेळाडूंना इथे मैदानात घेऊन यायचं, सकाळी आवर्जून उठवून आणि सर्व व्यवस्था करून ह्या राज्याच्या गल्लीतील जी काही क्रिकेटप्रेमी मुलं आहेत त्यांना प्रवृत्त करायचं खेळण्यासाठी. त्यातूनच अनेक खेळाडू निर्माण झाले. जर बघायला गेलं तर आदित्य असेल, निब्दे असेल, अक्षय असेल, जतीन असेल, जय असेल, खास करून याच मुलांना साथ दिली होती प्रशांतने, परंतु त्याचं दुर्दैवी इथे निधन झालं. नक्कीच त्यांची उणीव आजही भासते. आणि आता मात्र बॉलिंग मार्कवरती जय. मी ह्या टीमचा संघनायक आहे, कॅप्टन आहे आणि आयकॉन प्लेअर आहे. दुखापत झाली असताना देखील मी मैदानात उतरलो आहे आणि सिद्ध करण्यासाठी, माझा संघ जिंकण्यासाठी. अप्रतिम 2 बॉल आपण पाहतो आतापर्यंत जयचे आणि धावा देखील 2 देत आहेत आतापर्यंत जय. नक्कीच दुखापत झाली आपण पाहू शकता. मगाशी जे काही रक्त निघालं पायातून आणि त्यानं झेल टिपला होता तो नोंदवला जाईल या राज प्रीमियर लीगच्या हिस्ट्रीमध्ये, पण विजय संपादन करता आला नव्हता. पण तो जो काही कॅच पकडला तो अप्रतिम होता. धावसंख्या होते 18. जय. आता मात्र अप्रतिम बॉल कव्हरच्या दिशेने खेळाडू येतोय, क्षेत्ररक्षण करतोय, तो पण 2 धावा नक्कीच मिळतील का? चांगला थ्रो म्हणावा लागेल. थोडंसं पुढे बोलवलंय जय यांनी. धावसंख्या पोहोचते 20 वरती. अजून देखील 2 बॉल बाकी आहेत जयच्या षटकातील. नक्कीच आपण जर अजय रवींद्र जडेजाला पाहिलं असेल 4 ते 5 फॉरनचं रनअप आणि फटाफट बॉल टाकण्याची शैली हीच आपल्याला पाहायला मिळते जयकडून. आता मात्र चांगला फटका ऋतिक करतोय लॉंग ऑफच्या दिशेने आणि ते चांगला कमबॅक बाचक्या. एक चांगला बॅकअप पाहतोय आपण. याच दरम्यान 2 धावा देखील मिळत आहेत. 2 धावा आणि धावसंख्येत भर. धावसंख्या होते 22. अप्रतिम फटका आणि क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं. ब्रह्मेश यांच्याकडून आणि हा गोलंदाज देखील आहे. नक्कीच बोलवलं जात आहे गोलंदाजीसाठी ब्रह्मेशला, एक ऑलराऊंडर असा खेळाडू. किंग मेकर्स संघाकडून ब्रह्मेश. नक्कीच धावसंख्या होती ती म्हणजे आतापर्यंत 3 षटकानंतर 23. 18 बॉलचा खेळ झालाय, 23 धावसंख्या होते. आता बघूया नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये ती म्हणजे गोलंदाजी मिलिंद शेलार यांची. एक घातक अशी गोलंदाजी होती. जर आपण 90चा दशक पाहिला 1990 ते
2010 पर्यंत नक्कीच आवर्जून उल्लेख करावा लागेल. लेफ्ट आर्म राईट आर्म गोलंदाजीमध्ये त्याच्यात जे कसब होतं लेग स्पिन टाकण्याचं ऑफ स्पिन टाकण्याचं, खरंच भल्या भल्या गोलंदाजांना त्याची फलंदाजाची गोलंदाजी समजली नव्हती आणि एक चांगला अनुभव आहे त्यांच्याजवळ आणि आज तो शेअर करतील आपल्या या यंग मुलांसोबत. बघूया डेड बॉल पंचाने घोषित केलाय, पिचच्या बाहेर पडला. अशी जी नावं आहेत बरीचशी, मग सचिन असेल, मिलन असेल, मिलिंद असेल, संदेश बांदेकर असेल, निलेश साठे असतील, कल्पेश शेलार असतील. त्यानंतर आपण बघितलं तर खूप प्लेयर्स होऊन गेले राज या संघाकडून, ज्यांनी क्रिकेट जिवंत ठेवलं, पुढची वाटचाल चालू ठेवली. अशा सर्व खेळाडूंना आज हे स्वरूप जे पाहतोय आपण क्रिकेटचं ते सुखावहच म्हणावं लागेल. चोवीस धावसंख्या होते 24. जर बघितलं आपण तर आपण लक्षात ब्रह्मेश जेमतेम 15 ते 20 पावलांचं रनअप आहे, तेवढीच गती राखतोय. एक यंगस्टर आहे आणि अप्रतिम फटका, नक्कीच दाद द्यावी लागेल, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. डीप कव्हरच्या दिशेने टेट यांच्याकडून नक्कीच हितेश टेट एक चपळ असा क्षेत्ररक्षक आहे, तेवढीच तो गोलंदाजी आपण. आता मात्र फुलटॉस होता, लो फुलटॉस होता. माटले कुमार माटले त्यांना स्वतः थ्रोवरती विश्वास नाहीये म्हणून धावत येऊन थ्रो देत आहेत. त्यांना माहिती आहे आपल्याकडून 2 धावा एक्स्ट्रा जातील समोरच्या टीमला. येस, ऋतिक आणि श्रेयस. शॉर्ट लेंथचा बॉल हलक्या हाताने खेळत आहेत. जय येऊन फील्ड करतोय. धावसंख्या होते 4 बॉल नंतर 27. ब्रह्मेश चांगलं षटक सुरू आहे ब्रह्मेशचं, 4थं. प्रत्येक बॉल मध्ये एक धाव देतोय. मोठा फटका काही खेळायचा प्रयत्न होत नाहीये. ऋतिक आता मात्र टॉप एज बॉलची शॉर्ट लेंथचा बॉल होता. डिक्लेअर झोन मध्ये पंच संदेश यांनी घोषित क्षेत्रात एक धाव डिक्लेअर केली. अप्रतिम लेंथ म्हणावी लागेल. जर आपण पाहिलं असेल तर हेच बॉल जेव्हा टॉप एज लागून ओपन ग्राउंडला चौकार जातात तेव्हाच खूप निराशा असते, परंतु आता मात्र डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. 5 बॉल 5 धाव आतापर्यंत देतोय, खर्ची करतोय तो म्हणजे ब्रह्मेश. अतिशय कंजूस असा बॉलर आणि एक अप्रतिम बॉल. बघूया ते काय होतंय. नितीन सावंत डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न, परंतु सुखरूप पोहोचतोय तो म्हणजे ऋतिक. अतिशय चांगलं षटक म्हणावं लागेल ब्रह्मेशचं. याचबरोबर पॉवर प्ले घेत आहेत राजवीर संघाचे फलंदाज. पॉवर प्ले, येस 2 पॉवर प्ले घेतले एकदम का संदेश? एकच ना, ओके ओके. येस, यानंतर हर्षद धावसंख्या होते ती म्हणजे 29. 24 बॉल 29. नक्कीच आपण पाहतोय राज प्रीमियर लीग 2025 सन्माननीय आणि आदरणीय निखिलजी घोडेकर यांच्या विशेष मार्गदर्शनातून संपन्न होत असलेली स्पर्धा पाहतोय आपण. नक्कीच जेव्हा जेव्हा सेक्टर क्रमांक 1 राजेश शिवाजी क्रीडांगण म्हणा किंवा सेक्टर क्रमांक 2 म्हणा किंवा आणि इतर ठिकाणी जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा खरंच खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं असतं. ते म्हणजे निखिलजी घोडेकर, त्याचबरोबर सुधा काकी घोडेकर यांचं. प्रत्येक तरुण मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे हे 2 व्यक्तिमत्व. आणि या मैदानात देखील अशाच प्रकारच्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून भरवल्या जात असतात. मग CRPL असो, जाजवाला चषक असो, या स्पर्धा आपण पाहिल्या. भल्या मोठ्या स्पर्धा
इथे अनेक दिग्गज खेळाडू येऊन खेळून गेले. हेच ते राजे शिवाजी क्रीडांगण सेक्टर क्रमांक 1 मधलं. आता हे पॉवर प्ले षटक. मोठा फटका पहिलाच खेळाडूच लावलाय. फील्ड करतोय येऊन ब्रह्मेश. एक धाव मिळते. धाव संख्या 30. सुरुवात चांगली होते आतापर्यंत हर्षदची. बघूया कितपत रोखतोय. आता मात्र बाद घेण्याचा प्रयत्न ऋतिकला, पण ऋतिक पोहोचतोय का सुग्रुप. ही रन कोणत्या स्वरूपातली आहे सांगायची आहे. बॅट कट आहे की बाईच्या स्वरूपातली आहे. बॅटला टॉप एज लागली. येस नक्कीच बॉल थोडा राईज झाला बॅट्समॅनच्या नंतर. नक्कीच आपण घर बसल्या देखील या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. आणि यूट्यूब लाईव्ह ही स्पर्धा जी आहे बिग हिट करण्याचा प्रयत्न ऋतिकचा. फसतोय. पाय काय हलत नाहीये. बॅटचा फ्लो तेवढा हवा तसा येत नाहीये. बॉल मिस होतोय आणि डॉट बॉल. पॉवर प्लेचं षटक आहे. आतापर्यंत 3 बॉल झाले, 2च धाव आलेत. धावसंख्या 31. आता मात्र मोठा फटका, परंतु ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलंय हर्षदने. धावचित खेळाडू होतोय का आणि बाद. श्रेयस बाद होतोय. बघूया कोण आहे त्या फलंदाजीसाठी. नक्कीच फलंदाजीसाठी तो म्हणजे फलंदाज शुभ. नक्कीच डॉक्टर लावावं लागेल पुढे. डॉक्टर शुभ. आणि नक्कीच त्यांचा क्रिकेट बद्दल देखील आवड त्याला खूप आहे. कारण की आम्ही बघितलंय की बऱ्याचदा की या मैदानात प्रॅक्टिस करताना पाहायला मिळतात. 2 बॉल बाकी आहेत या षटकातील. 4 बॉल झालेत. पहिले 2 सिंगल, त्यानंतर डॉट आणि आता पुन्हा एक विकेट. अशा स्वरूपात हे षटक सुरू आहे. 2 बॉल बाकी आहेत. डॉक्टर शुभ यांचं आगमन बघूया. या संघटनेत शुभ होत आहे का. ऋतिक आता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची टॉप एज. 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का बघूया. घेण्याची खरंच गरज आहे का. 2 धावा. धाव संख्या 34. 34. 2 बाद 34. अतिशय चांगलं षटक सुरू आहे ते म्हणजे हर्षदचं पॉवर प्लेचं सेकंड पॉवर प्ले. आणि हा अप्रतिम फटका. वाह काय हिट केलंय. नक्कीच जर आपण IPL सोडा इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच पाहिली असेल, जो विराट कोहलीने 6 मारला होता स्ट्रेटचा शॉर्ट बॉल वरती, त्याच दर्जाचा फटका होता. बॉल आणायचा आहे पटकन. रॉफला जो खोप दाखवला होता, नक्कीच त्याच पद्धतीची बॅटिंग आपण पाहतोय. ऋतिक खरं तर ऋतिक मोठे मोठे खेळू शकतो. बॉल आणून द्यायचे पटकन प्लीज. बॉल बघा मिळतोय का. मॅच बॉल येतोय. आणि मी मगाशीच म्हटलं ऋतिक ही चांगली फलंदाजी करू शकतो जर तुमची आयसेट एवढी चांगली झाली असेल तर. आणि आता मात्र 5 षटकांचा खेळ होतोय. धावसंख्या 40 झाली आहे. संघाची गरज देखील षटकार चौकारांची आहे, कारण की सकाळपासून जर बघितलं तर 60 धावांपर्यंत धावा झाल्या. सेकंड इनिंग मध्ये चेस करण्याचा प्रयत्न झालाय. बघूया आता कोण होत आहे. शुभ. आणि गोलंदाजीसाठी येतोय पुन्हा एकदा ब्रह्मेश.
रफ्तार पाहायला मिळेल ब्रह्मेश यांच्याकडून. आणि बॉल मात्र तर काही शॉर्ट लेंथचा होता, परंतु थोडा काही राईस होत नाही आहे विकेटवरती. एक लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. बघूया ब्रह्मेश सज्ज होताना पुन्हा एकदा. जर पाहिला आपण तर पुन्हा एकदा स्ट्रेट बघूया. बाउन्स झाला तर बॉल सीमारेषेवर जाऊ शकेल, पण चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे हर्षद यांच्याकडून. आणि बाद, शुभ बाद होत आहेत. आता मात्र असा खेळाडू पाठवायला हवा जो धावा घेईल, धावू शकेल, 1 धावा 2 धावा कन्वर्ट करू शकेल. कारण की स्ट्राईक ऋतिक ठेवेल आपल्या जवळ. फोर्स लाईव्ह च्या माध्यमातून आपण पाहू शकता की धावसंख्या होते 42. अजून देखील 4 बॉल बाकी आहेत. 42 झालेत. नक्कीच 55 ते 60 ही धावसंख्या तुल्यबळ असेल, कारण की तेवढी गोल बॉलिंग लाईन पण चांगली आहे राजवीर संघाजवळ. मोठा फटका, बघूया किती धावा देऊन जाईल. जज होतोय का? पहिल्या पत्र्यावर बॉल पडतोय. 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये. 44 अजून देखील येस 44 धावसंख्या होते. प्रेशर प्रेशर मॅचचं प्रेशर पाहायला मिळतंय. कॅल्क्युलेशन चुकतंय. जास्तीत जास्त धावा हवेत. येस लास्ट ओव्हर आहे ही. अजून 3 बॉल बाकी. ऋतिक अजून एक चांगला मोठा फटका. बघूया का होत आहे. 1 धाव पूर्ण होते. दुसरा प्रयत्न होतोय का? चुकीच्या दिशेने थ्रो केलाय, त्यामुळे 2 धावा पूर्ण होत आहेत. चालत चालत पूर्ण करूया. ऋतिक थोडा मी या टीम मध्ये का आहे आणि मी 2 जे षटकार ठोकले ते अप्रतिमच आहेत. कारण की शॉर्ट लेंथला समोर षटकार मारणं फार कमी जणांना जमतं आणि ते मी जमवून दाखवलं आहे. ऋतिक आपले मनसुबे जाहीर करतोय आणि संघासाठी महत्वपूर्ण अशी कामगिरी करतोय. नॉट आउट परततोय. 54 झालेत. 55 करायचे आहेत. 54 धावसंख्या आपल्या एक फायटिंग स्कोर आहे हा. 55 36 बॉल 55. बघूया कशा पद्धतीने चेस करतायत किंग मेकर्स संघाचे फलंदाज.
रोहन गुप्ते फोर्स लाईव्ह आपण नक्कीच आमच्या मित्रपरिवारातील आहेत आणि त्यांनी बरीच वर्ष क्रिकेट खेळले सुद्धा आणि आता टी शर्ट्स म्हणा ट्रॅक्स म्हणा किंवा इतर साहित्य जे पुरवतात आणि आता मात्र यूट्यूब लाईव्ह फोर्सच्या माध्यमातून देखील आपल्या सोबत आहेत. क्रिकेट शिकवून त्यांना कोणत्या पद्धतीने जोडले गेलेले आहेत त्यांचे देखील खूप खूप आभार व्यक्त करतो ज्यांनी इथे ही व्यवस्था उपलब्ध केली. अप्रतिम असं आपण लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकता यूट्यूबच्या माध्यमातून. रोहन गुप्ते आणि त्यांची संपूर्ण टीम त्याचबरोबर या स्पर्धेसाठी जे मला ओनर्स लागलेत संघ मालक माननीय श्री शशांकजी चौकीदार, प्रथमेश किर्दत, प्रसाद खानविलकर, निवेदित साठे आणि कल्पेश शेलार या 5 संघ मालकांच्या 5 टीम्स 2 दिवस एकमेकांसोबत खेळणार तिथे त्यांचे देखील खूप खूप आभार व्यक्त करतो कारण की त्यांच्या या सहभागाशिवाय अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. संघ त्यांच्या प्रेशरमध्ये का खेळतोय याचं कारण आम्हाला आता समजलंय आणि प्रवीण ढगे यांनी लवकर विकेट का टाकला याच्या मागची कारणं शोधावी लागतील. नक्कीच उद्याच्या हेडलाईन्स मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील या गोष्टी. अत्यंत चांगला स्कोअर ठेवलेला आहे, चांगलं टास्क ठेवलेलं आहे आणि या पिचवरती 55 किंवा 60 अतिशय कठीण असं लक्ष आहे. या टीमकडे चंदन सारखा लेफ्ट आर्म बॉलर आहे. नक्कीच चंदन तुम्हाला एकतर चंदन लावायला देऊ शकतो किंवा चंदन उधळायला देऊ शकतो कारण की आता कसं आहे उदय, चंदन जो आहे हा त्या लोकांचं चंदन करून टाकणार आहे, म्हणजे उगाळून टाकणार आहे त्यांना. नक्कीच काका. आणि कल्पेश शेलारच्या सोसायटीतला आहे तो. येस. आणि कल्पेश शेलारने गोदरेजचं टाळं पण घेतलंय. येस, कल्पेश त्याचा बॉस आहे.
जर चंदनने जर काही चांगली कामगिरी केली तर आज संध्याकाळी गेटला टाळलं असेल. आपण गेटच्या आत येऊ नये. चला, परंतु नक्कीच दोन दिग्गज व्यक्तिमत्व आहेत, कल्पेश शेलार आणि शशांकी चौकीदार. अतिशय हसमुख अशी व्यक्तिमत्व, तेवढेच मजेशीर व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य केलं. आणि दोन संघ हार जीत तर होतच असते, परंतु जो आनंद आपण प्रेक्षकांच्या म्हणा किंवा खेळाडूंच्या चेहऱ्यावरती खुलवतो हाच महत्त्वाचा असतो, जो दीर्घकाळ टिकतो. कारण की किती झालं, कोणी जिंकलं कोणी हरलं तरी ही ट्रॉफी जाणार आहे तुमच्या गल्लीमध्येच. त्याच्यामुळे ट्रॉफी इथे कुठेही जाणार नाहीये. ती त्या ट्रॉफी आमच्या गल्लीमध्ये RSC 13 मध्येच येणार आहे. येस, चंदनचा पहिलाच यॉर्कर लेनचा बॉल. लेफ्ट आर्म असल्याकारणे नॅचरल त्यांच्याकडे थोडंसं लेग कट पाहायला मिळेल आपल्याला. आणि बरीच वर्ष क्रिकेट खेळत असताना आणि आता क्रिकेटपासून लांब असताना देखील पण जो खेळण्याचा जज्बा आहे किंवा जी जिद्द आहे, आवड आहे, ती आज मैदानापर्यंत खेचून आणते. पहिलाच बॉल पॉवरफुल षटक हाताला दिलाय कर्णधारांनी. प्रवीण डगे यांनी विश्वास दाखवलाय. चंदन करू शकतो, चंदन गोलंदाजी करू शकतो, बॅटिंग देखील करू शकतो. आम्ही वारंवार बघितलंय. अप्रतिम बॉल, अचूक टप्पा, पेटीतली गोलंदाजी म्हणावी लागेल. ह्या फटक्यासाठी खूप, हा बॉल खेळण्यासाठी जो फटका बनवावा लागतो त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तुम्हाला खूप कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं. फुटवर्क तुझं चांगलं असायला पाहिजे आणि अचूक वेळ साधायला हवी आपण, तरच आपण यावरती प्रहार करू शकता. आता मात्र थोडा शॉर्ट पडतोय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते म्हणजे श्रेयस यांच्याकडून. शॉर्ट कव्हरच्या दिशेने पॉवरप्ले षटक हाताळतोय तो म्हणजे चंदन. आपण बघू शकता की मिड विकेट लावला होता मगाशी, आता लॉंग ऑन आहे आणि डीप कव्हर. वा, डीप कव्हर आणि लॉंग ऑफ बाचक्यासाठी. लेफ्ट हँड बॅट्समन आहे त्यामुळे थोडंसं इतर बदल पाहतोय आपण. आणि फुल टॉस बघूया काय होत आहे. वन बाउन्स, कुठे बॉल जातोय, अजून देखील मैदानातच आहे. 2 धावा पूर्ण. श्रेयस येऊन थ्रो करतोय. थ्रो काही चांगला एवढा म्हणता येत नाहीये, परंतु 3 धावा घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. नक्कीच थोडी धडधड होती जर बॉल जायच्या आत गेला असता. चला, चंदन पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. नक्कीच KL राहुलला ज्यांनी कॅप्टन बनवलंय त्यांच्यासाठी दुःखद घटना इथे घडते. KL राहुल बाद होतोय आणि आता हलक्या हाताने खेळतोय पॉइंटच्या दिशेने. एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षक फील्ड करतोय, पर्यायी 1 धाव. याच दरम्यान पाहतोय आपण बॉल होत आहेत या षटकातील 5 धावा होत आहेत 6 आतापर्यंत. बाचक्या, नक्कीच मूर्ती लहान आहे परंतु त्याचे विक्रम खूप मोठे आहेत. बाचक्या, अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि मिस्टेक होते शॉर्ट लेगच्या दिशेने, पण 2 धावा मिळतील. चांगलं षटक म्हणावं लागेल चंदनचं, जे देऊन जात आहे धावा आतापर्यंत. 8, 6 बॉल 8. जर आपण कंपॅरिझन केलं तर आपल्या लक्षात येईल की 4 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये. मॅचच्या माध्यमातून मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की काही खेळाडूंना काही टोपण नावं पडलेली आहेत, जसं दीपक सोळंकी. बाचक्या, का बाचक्या हे नाव का पडलेलं आहे काय माहिती असेल, कारण तू इतके वर्ष आज तू क्रिकेट खेळतोयस, काहीतरी त्याच्या मागे गणित असणार आहे बाचक्या ह्या नावाच्या मागे. नक्कीच काका, मी तुम्हाला मगाशी एक प्रश्न विचारणार होतो परंतु तिथे आपली लिंक तुटली.
बाचक्या हे नाव यासाठी पडलं की त्याची जी बोलायची शैली आहे थोडीशी थांबून किंवा मध्येच शब्द गायण्याची किंवा बाचकत बोलण्याची, याच्यावरून ते पडलेलं नाव आहे बाचक्या. आणि हे देखील नाव त्याच्याच मित्रांनी दिलं आहे, जी त्याच्यासोबत क्रिकेट खेळली बरीच वर्ष आणि अन्य उपक्रम पण त्याने केले आणि उद्योग पण ज्याने एकत्र केले त्यांच्या मार्फत त्यांना नाव पडलं. पण सर काका, राज हे नाव, राज मित्र मंडळ हे नाव कसं पडलं याची उत्सुकता आम्हाला आहे. हे राज हे नाव एखाद्या मुलाच्या नावावरून पडलं की राज म्हणजे राज करणं? नाही, RSC रस्ता क्रमांक 13चे जे सगळे तरुण मुलं होती ना, ती एकमेकाच्या वरती अधिराज्य करत होती, त्यामुळे राज हे नाव पडलेलं आहे. लक्षात घे, राज इथे कोणाचं वेगळं नाव नाहीये. ते राज करणं, त्या क्रिकेटवरती राज करणं किंवा त्या गल्लीवरती राज करणं म्हणून राज मित्रमंडळ असं नाव पडलेलं आहे. तर मला वाटतं ही जी काही टोपण नावं आहेत त्या टोपण नावांमध्ये सुद्धा काही गणित लपलेलं आहे, ज्याचं बाचक्याचं ना आता तू सांगितलेलं आहेस. आणखी असे कोणकोणते प्लेयर्स आहेत की ज्यांच्या मागे अशी टोपण नावं आहेत? नक्की सगळ्यात जेडी हा शॉर्ट फॉर्म असेल कदाचित. त्यानंतर आम्ही जय साठी बोलतो जय इंडिया, किंवा जतीनसाठी पण बरीचशी नावं आहेत, ते सांगू शकत नाही का मी नाव. त्याच्यानंतर बरीचशी आहेत. टॉप एज होती का, येस. पण का टोपण नावं ही खरं तर मजेशीर जरी असली तरी त्यांच्या मागे जो इतिहास तुम्ही सांगितलात त्यात आणखीन एक गंमतशीर गोष्ट अशी असते की अशा लोकांना टोपण नाव पडतात जे आपले प्रिय असतात किंवा आपल्या जवळचे असतात किंवा आपण त्यांना हक्काने एक नावाने बोलू शकतो, त्यांना राग येत नसतो. आता आमचा माम्या, त्याचं नाव कमलेश आहे, समोरून येतोय आणि किती स्माइल आहे बघा, गोड चेहऱ्यावरती हास्य आहे बघा. येस, अशीच नावं असतात, असेच मित्र असतात जे सदा हसमुख असतात किंवा जे आपल्याला आवडतात. काय एंट्री होती आणि अचूक एंट्री म्हणावी लागेल कमलेशची. अप्रतिम असा एक अष्टपैलू खेळाडू. याच दरम्यान जर पाहिलं तर 3 बॉल होत आहेत आणि 3 बॉल नंतर धावसंख्या होते ती म्हणजे 9. अजून एक चांगला बॉल म्हणावा लागेल. सलग 4 डॉट पाहतोय. एक वाईट देखील टाकला होता, परंतु हा देखील 14 वर्षाचा खेळाडू आहे. चांगली इन्व्हेस्टमेंट पाहायला मिळते काका राज गल्लीकडून. 2 14 वर्षाचे बॉलर पाहिले, त्यानंतर ब्रह्मेश सारखा गोलंदाज पाहिला, अष्टपैलू खेळाडू पाहिला. उदय, यातले काही खेळाडू जे आहेत ते MCA ची अंडर 14 असेल किंवा अंडर 13 असेल, याला टेस्टला पण जाऊन आलेले आहेत काही प्लेयर्स. नक्कीच काका. आणि जेव्हा ऋतिक हा देखील एक बॅट्समन आपल्या एका पीक पिरियडमध्ये होता तेव्हा देखील त्याची फलंदाजी पाहिली होती की लेदर टास चांगला खेळायचा आणि राजकडून खेळ आणि बरीच वर्ष तो खेळला सुद्धा. परंतु त्यानंतर शिक्षण असेल किंवा काही जॉब असतील या माध्यमातून थोडासा लांब गेला, परंतु त्याचा देखील एक पिरियड चांगला होता. त्याने चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं आणि प्रशांत याला त्याच्यावरती खूप विश्वास होता. ऋतिक आता बघूया, हा देखील एक अप्रतिम गोलंदाज आपण पाहतोय. हित बघूया, हित संघाचं हित करतोय का, अजूनपर्यंत तरी केलंय त्याने. आणि एक चांगला फटका बाचक्याचा डीपच्या दिशेने क्षेत्ररक्षक फील्ड करतोय, चांगला क्षेत्ररक्षक चांगला थ्रो करतोय, ते गडी बाद होतोय का बघूया, परंतु नाही, थोडीशी दिशा चुकीची होती, नाहीतर नक्कीच बाद होऊ शकला असता खेळाडू. याच दरम्यान इथे दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. ज्या पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या त्यात हितेश देतोय त्या म्हणजे फक्त 12 धावा होत आहेत. इकडे टीम साठी किती स्पिरिट आहे बघा. संघाचे मालक पाणी घेऊन आलेले आहेत. मला वाटतं संघाचे मालक बाचक्याला सांगायला आले, बाचकत बाचकत खेळू नकोस. चारकोपचा राजा आणि राज मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज प्रीमियर लीग पर्व दुसरं 2025 आज सकाळी सुरुवात झालेली आहे या सामन्यानं. आणि
उद्यापर्यंत हे सामने सुरू राहणार आहेत. आणि उदय, ज्याप्रमाणे या मैदानामध्ये एप्रिल आणि मे महिना हा अत्यंत क्रीडा महोत्सवाचा महिना म्हटलं जातं की या मैदानावरती प्रत्येक शनिवार रविवारती प्रत्येक गल्लीच्या प्रीमियर लीग्स असतात, प्रत्येक गल्लीच्या टुर्नामेंट्स असतात आणि त्यातली ही RSC 13 राज मित्र मंडळाची RPL. आता मात्र एक अप्रतिम फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची टॉप एज घेऊन झेल उडतोय. कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण झालं, होत नाहीये. फंबल पाहायला मिळते. पर्यायी 2 धाव पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न, तिसरी ही धाव पूर्ण होते. खूप लांबशी अशी बाजू मैदानाची. जेव्हा झेल सुटतो तेव्हा बॉल रोखणं गरजेचं आहे. नक्कीच काका, राज प्रीमियर लीग आणि शार्कोपचा राजा हे एक चांगलं समीकरण पाहतोय आम्ही. कारण की निखिलजी गोडेकर यांच्या विशेष मार्गदर्शनातून आणि विशेष सहकार्यातून संपन्न होती स्पर्धा आहे. दुसरं वर्ष आहे आणि ज्या पद्धतीचे आपण खेळाडू पाहतोय, ज्या पद्धतीचे ओनर्स पाहतोय आणि त्यांनी बनवलेल्या टीम्स आणि त्याच्यातून जे खेळणारे 13 वर्षाचे प्लेयर्स असतील, 1400 प्लेयर्स असतील, ज्या पद्धतीची गोलंदाजी करतायत, क्षेत्ररक्षण करतायत किंवा फलंदाजी करतायत, हे बघून खूप चांगलं वाटतंय की एखादी टुर्नामेंट्स भरवल्यानंतर त्याच्यातून जे सॅटिस्फॅक्शन मिळतं. आणि आता बिग फटका, परंतु बघूया कॅच होते का, सुटते कॅच. नाराज पाहायला मिळतोय आपल्याला क्षेत्ररक्षक आपल्याच कामगिरीवरती. प्रयत्न चांगला होता पण यश काही मिळत नाहीये. आता मात्र खूपच बाहेर लेग पासून पंच संदेशाने डिक्लेअर केला तो म्हणजे वाईड. थोडं दंडित करतायत. आता मात्र एक बिग हिट. बाचक्या, अजून देखील दम आहे माझ्यात आणि मी 2 धावा. मोठे फटके खेळू शकतो नक्कीच. जर बघितलं तर 35च्या पुढचा खेळाडू आहे हा आणि आपला एक्सपिरियन्स आपल्या संघासाठी जी कामगिरी करतोय. पार्थ चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. कव्हरच्या दिशेने शॉर्ट कव्हर. धावसंख्या झाली आहे 21. 4 बॉल झालेत तिसऱ्या षटकातील. अजून देखील 2 बॉल बाकी आहेत. बघूया 2 बॉल मध्ये किती धावा करतायत. उद्या एक पारितोषिक आलेलं आहे इथे. जो कोणी बॉलर बाचक्याला बाद करेल त्याला 2 डझन देवगड आपूस आंब्याची पेटी आलेली आहे. आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याच गोलंदाजीवरती. नक्कीच एक धाव रोखतायत आणि ही एक धाव खूप महत्वाची असेल. तत्पूर्वी विनंती आहे, निंजास आणि रेड ईगल्स दोन्ही संघांनी टॉस साठी यायचंय. निंजास आणि रेड ईगल्स दोन्ही संघांनी टॉस साठी यायचंय लगेचच. अजून एक चांगला फटका. एकच धाव मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न होतो बघूया. खराब थ्रो आणि या थ्रो वरती घेतलेली धाव म्हणू शकतो आपण.
चला निंजास प्रथमेश कीर्तन यांचा हा संघ आणि रेड ईगल्स निवेदित साठे यांचा संघ, दोन्ही संघाच्या कॅप्टन्सी टॉस साठी यायचे. चला रेड ईगल्स आणि निंजास या दोन टीम्सना विनंती आहे आपल्या कॅप्टन्सी टॉस साठी यायचं आहे. नक्कीच आपल्याला नेहमी एकत्र खेळणारे दोन मित्र म्हणा किंवा दोन सदस्य एका टीमचे आज मात्र परस्पर विरोधी संघात खेळताना पाहायला मिळते. एक शब्दरचना वापरलेली होती, काही दोन मित्रांची नावं घेतली होती, दोघांनी सारखे उद्योग केलेले आहेत. हे दोघं पण तसेच आहेत, हे दोघं पण तसेच आहेत, बरेचसे उद्योग सारखे गेलेले आहेत. हा आणि पराक्रम म्हणता येईल, उद्योग म्हणता येणार नाही, पराक्रम म्हणता येईल. आणि त्यामध्ये आदित्य हा वरच्या पराक्रमावरती आहे. 24 झालेत 24 आणि त्यांच्या पराक्रमाला देखील एक नाव आहे हिरवळ ग्रीन आणि या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी कामं केली होती. पर्यावरण पूरक पराक्रम आहेत त्यांचे. येस टॉस होईल. चला अक्षय टॉस कर. अक्षय रेडकर. चला नक्कीच अक्षय रेडकर, आपण जर त्याचा काळ बघितला असेल जेव्हा तो 4-5 वर्षाचा होता तेव्हा तो दहिंडीसाठी सहज उंच थरावर जाऊन चारकोपचा राजा बाळगोपाळ मित्रमंडळासाठी दहिंडीसाठी आपलं कौशल्यपणाला लावायचा. खरं तर 7व्या-8व्या थरावर जाऊन सलामी देणं हे खूप कठीण काम असतं जे त्याने आजवर केलं आणि आता मात्र क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याच मित्रांना इथे प्रोत्साहन देतोय. आणि एक मोठा फटका, बघूया किती धावा येतोय. 6 धावा. चंदन पुन्हा एकदा टॉस जिंकतोय तो निंजा संघ. बॉल द्यायचं, जरा बॉल द्या, बॉल द्या, बॉल. चला मॅच सुरू करायची आहे. धाव संख्या होते ती म्हणजे आतापर्यंत या षटकारा समवेत 30. नक्कीच पंकज जाधव उर्फ पक्या यांचं देखील इथे आगमन, त्यांचं देखील मनपूर्वक आभार आणि स्वागत. आता हळूहळू सर्व चांद सितारे इथे हजर होतील कारण की हाफ डे आज शनिवार आहे. आता मात्र ऑफस्टिकच्या बाराचा बाहेर बॉल, डॉट बॉल, माफ करा वाईड बॉल. एक धाव देतो एक्स्ट्रा. आता मात्र मोठ्या फटके खेळण्याचा प्रयत्न चालू आहे. थ्रो बघूया चांगला होतोय का आणि अप्रतिम थ्रो होता. थोडासा लेट झाले पण काय प्रयत्न होता धावशीत घेण्याचा. काही सेकंदासाठी खेळाडू, काही इंचासाठी खेळाडू बाद होता होता वाचतोय. फटकेबाजी होईल चांगली, प्रयत्न सुरू झालेत. धावसंख्या झाली 33. चौथा षटक सुरू आहे. अजून देखील 2 बॉल 4 बॉल बाकी आहेत या षटकातील. 2 झालेत. आणि बिग हिट, फ्लॅट 6 पाहायला मिळतो आपल्याला. तो म्हणजे विशालच्या बॅट मधून. मी मगाशीच म्हटलं होतं चंदन तुम्हाला इथे छंद उजाळायला लावेल
किंवा उजळून देईल आणि तेच पाहायला मिळतंय. चंदनच्या बॉलिंगचा पुरेपूर समाचार घेतला जातोय. पहिल्या बॉलवर चौकार नाही, पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर एक वाईड, 2 धावा आणि पुन्हा एक षटकार. मॅचच्या बाहेर घेऊन जाणारी गोलंदाजी आता मीड घेण्याचा प्रयत्न. येस, आतापर्यंत आम्हाला इथे माहिती पडते की ही हायस्ट पार्टनरशिप आहे आतापर्यंत झालेली दिवसभरातली. 39 धावांची, 39 धावांची, आणि त्यात बरेचसे चांगले फटके देखील. आणि पुन्हा एक षटकार. विशाल ऑन फॉर्म, विशाल इन फॉर्म. आणि आता मात्र धावसंख्या 45, 10 धावांची आवश्यकता आहे. अजून देखील 13 बॉलचा खेळ बाकी आहे. 13 बॉल आणि 10 धावा. नक्कीच बॅटचा फ्लो थांबवतोय, कारण की जिथे बॉल पिच झाला होता. धावसंख्या 46, 9 धावांची आवश्यकता. 12 बॉल 9 धावा. म्हटले कान मंत्र देऊन फायदा नाही, चांगले खेळता येत ते. नक्कीच पाण्याची गरज, पाणी पिया सर्वांनी. खरं तर बॅटिंग पॉवर प्ले घेत आहेत आणि तो घ्यायलाच हवा. 22 धावांचं षटक टाकतोय चंदन आणि नक्कीच आपल्या संघाला अतिशय वाईट परिस्थिती नेऊन ठेवतोय. 12 बॉल 9 धावा. नक्कीच इथे ऋतिक येतोय गोलंदाजीसाठी. बराचसा प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेतोय. आपण पाहू शकता लॉंग ऑफच्या दिशेने, लॉंग ऑनच्या दिशेने, त्याबरोबर स्लिपच्या दिशेने देखील बरेचसे प्रेक्षक बसले. त्याचबरोबर मिडवेच्या दिशेने देखील काही महिला वगैरे बसले. त्याचं देखील खूप खूप स्वागत आहे या स्पर्धेदरम्यान. बघूया पंच काय डिक्लेअर करतायत, कोणत्या पद्धतीची धावा ही. लेग बाईज. धावसंख्या होते 47. बिनबाद 47 म्हणावी लागेल. जर अजून 3 धावा या जोडीने केल्या नक्कीच 50 धावा बोर्डवर झळकावणारा, नाबाद झळकावणारी ही पहिली जोडी असेल आणि संघ देखील असेल. हलक्या हाताने खेळतोय. लो फुल टॉस बॉल होता. 1 धाव. कव्हर आणि लॉंगच्या दिशेने. खरं तर घाई करायची आवश्यकता नाहीये. धावसंख्या आपली पुरेपूर ज्या पद्धतीने चालू आहे ती 30 राखणं गरजेचं आहे. आता मात्र लेग स्टिकच्या बाहेर होता. 22 स्वरूपात एक धाव घोषित केली आहे, कारण की या लेग स्टिकच्या बाहेर, लेग स्टिकच्या वरून जाणारा बॉल डॉट बॉल, परंतु एक 22च्या स्वरूपात धाव मिळते एक्स्ट्रा. जी पाहतोय आपण धावसंख्या होते ती आतापर्यंत 49. नक्कीच बाचक्या मोठा फटका. झेल होतोय का? नाही. नो मॅन्स लँड मध्ये पडलेला हा बॉल. 2 धावा नक्कीच मिळतात. या 2 धावांनी
धावसंख्या होते ती म्हणजे 51 आणि नक्कीच टाळ्यांच्या स्वागत करतील ते म्हणजे किंग मेकर संघ ज्यांनी 50 धावा कंप्लीट केल्यात बिनबाद 50. ही पहिली जोडी आपण पाहतोय ज्यांनी 50 धावा न बाद होता आणि मेन म्हणजे त्या षटकार आणि चौकारांची देखील जोड आहे. दीपक आणि विशाल मोठा फटका मोठा हिट करण्याचा प्रयत्न अजून एक धाव मिळते थोडीशी मिस फील्ड पाहायला मिळते 22च्या स्वरूपात एक धाव सतत धाव फलक हलता राहतोय 1-1 2-2 धावा एक्स्ट्रा धावा बॅट मधून धाव निघते. येस बॅटची एज लागली होती नक्की झेलही होऊ शकला असता पण जो डिस्टन्स आहे आपल्याकडे पाहतोय आपण धावा झाल्या 52 3 धावांची आवश्यकता आहे. थोडेसे दमलेले पाहायला मिळतात विशाल धावून कारण का हे क्लायमेट तसं आहे जर हे क्लायमेट असणार नाही तर कदाचित पावसाळा देखील तेवढा मजेशीर असणार नाही आपला. त्याच्यामुळे जेवढं कडक ऊन तेवढाच जास्त पाऊस देखील आणि जेवढा जास्त पाऊस तेवढाच जास्त थंडी आपल्याला अनुभवायला मिळेल. ऋतुचक्र अशाच प्रकारे चालत असतं. बघूया काय फिल्डिंग सजवली आहे मिड विकेट आणि लॉंग ऑन लावलाय विशालसाठी कारण की विशालने त्याच दिशेने षटकार ठोकलेत. आता मात्र बॅटची एज घेऊन जाणारा बॉल एक धाव मिळते. याचबरोबर षटक समाप्त होत आहे ते म्हणजे ऋतिकचं. ऋतिक यांनी चांगली कामगिरी केली होती फलंदाजीमध्ये परंतु गोलंदाजीसाठी मात्र आता स्वतः येत आहेत अनूप. नक्कीच अनूप आवश्यकता आहे 2 धावांची आणि सूचना येते 2 धावाच्या मोबदल्यात कोणती दुखापत चालणार नाही. खांदा दुखतोय कंबर दुखते त्यामुळे गोलंदाजी सांभाळून करायची आहे. दोनच धावा 3 ते 4 बॉलांचं रनअप. चला यानंतरची मॅच होईल ती म्हणजे रेड ईगल्स आणि राज निंजास या दोन संघामध्ये. बघूया नॉन स्ट्राईकला विकेट गेला पाहिजे होता परंतु आता मात्र एका धावेची आवश्यकता. बघूया थोडीशी उलटफेर पाहायला मिळेल. मगाशी आपण जर पाहिलं तर किंग मेकर्स हा संघ थोडासा मागे पडला होता. पहिला पराभव इथे जिव्हारी लागला होता पण आता मात्र कमबॅक करतायत आणि दुसरा विजय मिळवण्याच्या दिशेने वाटचाल. परंतु आणि हलक्या हाताने खेळतायत थर्ड मॅचच्या दिशेने 1 धावेसाठी आणि मॅच जिंकतोय तो संघ म्हणजे किंग मेकर्स. अतिशय चांगली कामगिरी खूप खुश पाहायला मिळतील. कल्पेश शेलार त्याचबरोबर कुमार माटले आनंद होईल आणि त्याचा इथे